हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे ते सेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण या सेशनमध्ये आपण माहिती घेणार आहे शिक्षण अधिकारी या पदाबद्दल. MPSCची तयारी करणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. MPSCची तयारी करत असताना त्यांना विशिष्ट पदांबद्दल फार मोठं क्रेज असतं. परंतु अशी काही पदं आहे की जी खूप प्रभावी आहे, खूप भरपूर पॉवर जे आहे ते त्यांच्याकडे आहे, परंतु ते दुर्लक्षित असतात. आणि त्यापैकी एक असलेलं जे पद आहे ते पद आहे शिक्षण अधिकारी. ठीक आहे, तुम्ही बऱ्याच वेळा शाळेमध्ये असताना सुद्धा शिक्षण अधिकारी जे पद आहे याच्याबद्दलची जी माहिती आहे ती तुमच्या कानावरती आली असेल. तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा शाळेची तपासणी करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे जे अधिकारी आहे ते आले असतील. तुमच्या शिक्षकाच्या तोंडून सुद्धा तुम्ही या अधिकाऱ्यांची जी नावं आहे ती ऐकली असेल. संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा सर्वोच्च अधिकारी म्हणून शिक्षण अधिकारी हे जे पद आहे त्याच्याकडे पाहिलं जातं. हे जे पद आहे हे पद खूप आदरयुक्त पद आहे, प्रभावी आहे, पॉवर आहे आणि क्लास 1 दर्जाचं पद आहे. तर आज आपण या पदाबद्दलची संपूर्ण माहिती या सेशनमध्ये घेणार आहे. आणि आपण या सेशनमध्ये बघणार आहे की शिक्षण अधिकाऱ्याचा पगार किती असतो, त्याचे पॉवर्स काय असतात, त्याची बदली कुठे होत असते, त्याचे प्रमोशन्स काय होतात आणि त्याची निवड कशी होते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अजिबात उशीर न करता आपण या सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. सर्वात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला या सेशनमध्ये एक इमारत दिसत असेल आणि इथे लिहिलं असेल जिल्हा परिषद. ठीक आहे, जिल्हा परिषद यवतमाळ असं लिहिलं असेल. आता हे एक प्रतीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 33 जिल्हा परिषद आहे, 34 आहे आता, कारण एकूण जिल्ह्यांची संख्या 36 आहे आणि 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा ज्या त्या नाही आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. बाकी 34 जिल्हा परिषदा आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे त्या प्राथमिक शिक्षणाच्या प्रसाराची जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर असते. जेव्हा ब्रिटिशांचा काळ होता तेव्हा ब्रिटिशांच्या काळामध्ये ती जिल्हा लोकल बोर्डावर होती. जिल्हा लोकल बोर्डाचं रूपांतर जे आहे ते जिल्हा परिषदेमध्ये झालं. ठीक आहे, आणि ज्या नागरी एरिया आहे त्यामध्ये नगरपालिका किंवा महानगरपालिका ज्या आहे त्यामध्ये शिक्षणाची जबाबदारी या नगरपालिका किंवा महानगरपालिकाकडे असते. आता इथे विषय जो आहे तो जिल्हा परिषदेचा आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक शिक्षण अधिकारी नावाची पोस्ट असते. ठीक आहे, शिक्षण अधिकारी. आणि या शिक्षण अधिकाऱ्याच्या खाली डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणजे उपशिक्षण अधिकारी ही सुद्धा पोस्ट असते. त्याच्या खाली गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासारखी पदं असतात. आता ही पदं का निर्माण केल्या गेली, तर जेव्हापासून भारत देशामध्ये ब्रिटिश इंडियाच्या वेळेस इंग्रजांनी शिक्षणाच्या संदर्भातले वेगवेगळे आयोग नेमले आणि या आयोगाच्या माध्यमातून त्यांनी रिकमेंडेशन केलं की भारत देशामध्ये जास्तीत जास्त प्रसार व्हायचा असेल शिक्षणाचा तर तुम्हाला शिक्षणाची किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटची एक हायरार्की तयार करावी लागेल. तर मग त्यानुसार मग जिल्ह्याच्या लेवलवर शिक्षण अधिकारी असेल, विभागाच्या लेवलवर उपसंचालक असेल, महाराष्ट्राच्या लेवलवर संचालक पद असेल, ते तयार केलं गेलं. तर यामध्ये शिक्षण अधिकारी जो आहे तो अतिशय महत्त्वाचा अधिकारी आहे. त्याला ग्लॅमर आहे, त्याला स्पेशल महाराष्ट्र शासनाची गाडी असते, चांगला पगार असतो आणि रिस्पेक्ट सुद्धा असते आणि भरपूर काही करता येण्यासारखं असते. तर चला बघूया. तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची जर तुम्ही तयारी करत असाल तर 2024 साठी आपण एक स्पेशल बॅच, फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक विषयाचे 1000 पेक्षा जास्त प्रश्न आपण सोडवून घेणार आहे. तर तुम्हाला जर या बॅचला एनरोल करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही असाल तरी तुम्ही एनरोल करू शकता. आपल्या या क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जा, जिथे मोर असं लिहिलेलं आहे आपल्या क्लासच्या नावासमोर, त्या मोरवर क्लिक केलं तर तुम्हाला आपल्या या क्लासची लिंक मिळेल, या बॅचची पण लिंक मिळेल. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. याची फीस सुद्धा प्रचंड कमी आहे. दुसरी 2025ची जी राज्यसेवा आहे त्याला फार कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे. तर या कमी वेळामध्ये जर तुम्हाला बढिया तयारी करायची असेल, एकदम प्रॉपर गायडन्स हवं असेल, तसेच प्रॉपर मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला ही बॅच जी आहे ती जबरदस्त बॅच आहे. यामध्ये प्रत्येक विषयाची 1000 पेक्षा जास्त प्रश्नांची आम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेणार आहे. प्रिंटेड स्टडी मटेरियल तुम्हाला देणार आहे, तसेच प्रॉपर गायडन्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. याची सुद्धा लिंक जी आहे ती आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्याच्यावर क्लिक करून या बॅचला एनरोल करू शकता. एनरोल करत असताना जर काही इश्यू आला तर आपला हा जो नंबर आहे 9307814586 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, जो काही इश्यू असेल तो आपण सॉल्व्ह करूया. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण अधिकारी जे आहे ते अतिशय ग्लॅमरस पोस्ट आहे. तुम्हाला एक प्रॉपर कॅबिन असते. ठीक आहे, तुमच्या हाताखाली कर्मचारी वर्ग असतो
जिल्ह्यातलं सर्वोच्च पद जे आहे शिक्षणाच्या संदर्भात, तसं तर जिल्हा परिषदेमध्ये सर्वात वरचा जो अधिकारी असतो तो CEO असतो, जो IAS दर्जाचा अधिकारी असतो. पण शिक्षण विभागाला दिलेला जो सर्वोच्च महत्त्वाचा अधिकारी असतो तो असतो शिक्षण अधिकारी. जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग असतो, त्याला सभापती असतो आणि शिक्षण अधिकारी आणि तो सभापती मिळून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिक्षण विषयक कार्य जे आहे त्याची जबाबदारी पार पाडत असतो. तर शिक्षण अधिकारी जे आहे तर हे पद नेमकं आहे काय? समजा तुम्ही MPSC मधून तुमची मेन्सची परीक्षा झाली आणि आता तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी फॉर्म भरायचा आहे, तर तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म भरावा लागतो की मी पहिला क्रमांक कशाला देणार, दुसरा प्रिफरन्स कशाला देणार, तिसरा प्रिफरन्स कशाला देणार. तर जिल्हा शिक्षण अधिकारी हे क्लास 1 ची पोस्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्लास 2 च्या पोस्टला प्रेफरन्स द्यायच्या आधी तुम्ही या पदाला प्रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे, अतिशय आदराची पोस्ट आहे. शिक्षणाचं कार्य नोबेल प्रोफेशन आहे. ओके, तर शिक्षण अधिकाऱ्याची कारकीर्द जी आहे ती खूपच प्रगतिशील असते. पगारही खूप चांगला आहे. जो पगार उपजिल्हाधिकाऱ्याला असतो तोच पगार शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा असतो. ठीक आहे, प्राथमिक शिक्षणाशी संबंधित सर्व गोष्टीचं व्यवस्थापन आणि देखरेख करणं हे शिक्षण अधिकाऱ्याचं काम असतं. तुम्ही शिक्षण अधिकारी झाले आणि कुठल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले तर तुमचा रुबाब आणि दरारा पाहून जे आहे तर ते तुम्ही जर कधी तुम्हाला पाहायला मिळालं तर नक्की बघा. संपूर्ण शिक्षणाच्या संदर्भातले म्हणजे शिक्षकांच्या बदल्या करणे असो, ठीक आहे, शिक्षण विषयक गुणवत्तेच्या संदर्भातलं कार्य करणे असो, किंवा मग इतर शिक्षणाच्या संदर्भातले सर्व शिक्षा अभियानांतर्गत इम्प्लिमेंट करण्यात येणारे प्लॅन असो, किंवा जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे तिला इम्प्लिमेंट करणं असो, किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा असो जवळपास त्या तुमच्या अंडरमध्ये येतात. म्हणजे विचार करा किती महत्त्वाची पोस्ट आहे. शासकीय प्राथमिक शाळांमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र जिल्हा शिक्षणाधिकारी पद आहे. हे अधिकारी सहसा शाळांना त्यांची कामगिरी तपासण्यासाठी भेट देत असतात आणि शिक्षण अधिकाऱ्याची भेट म्हणजे साधीसुधी भेट नसते. नवीन बदल सुचवण्यासाठी ते शिक्षकांशी संवाद साधतात. शैक्षणिक अहवालाबद्दल जिल्हा शिक्षण अधिकारी शिक्षकांना प्रश्न सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या शाळेमध्ये हे अधिकारी जे आहे ते यायचे. मग आम्ही त्यावेळेस गाणं म्हणायचो की तुम 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 तुमडी का दाना, शिक्षण अधिकारी साहेब तुम्ही समजून घ्या ना. मग तुम्हाला शिक्षण अधिकारी बनायचं असेल तर कसं बनू शकता? तर तुम्हाला ग्रॅज्युएशन जे आहे ते कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला ही पोस्ट जी आहे ती मिळवता येत नाही. जर तुम्हाला शिक्षणाधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची MPSC ची परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये तुम्हाला मेरिटनुसार आणि तुमच्या प्रेफरन्सनुसार ही जी पोस्ट आहे ती मिळते. याची जी वयोमर्यादा आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षासाठी आहे आणि कॅटेगरीसाठी 43 आहे. मग त्याच्यामध्ये OBC येतात, ST येतात, SC येतात आणि इतर सगळ्या कॅटेगरी. फक्त ओपनसाठी ती 38 आहे. म्हणजे वयाच्या 38 वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि कॅटेगरीसाठी 43 पर्यंत देऊ शकता. मग तुम्हाला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास करावी लागते, मुख्य परीक्षा पास करावी लागते आणि मुलाखत तुम्हाला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर फायनल लिस्ट लागत असते आणि ते तुमच्या मार्कानुसार तुम्हाला ती पोस्ट मिळते. आता या शिक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य काय आहे? तर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण पाहण्याची संपूर्ण जबाबदारी याची असते. अधिकाऱ्यांना सरकारची जी सगळी शैक्षणिक धोरणं आहेत त्याला इम्प्लिमेंट करावं लागतं. खालचे जे त्याच्या अधिकारी आहेत ते प्रॉपर इम्प्लिमेंट करताय की नाही त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. त्यांना सूचना द्याव्या लागतात. ठीक आहे, त्यानंतर सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळताय की नाही मिळताय, योग्य जेवण मिळतंय की नाही मिळतंय, शैक्षणिक लाभ मिळतायत की नाही मिळतायत हे सुद्धा हा शिक्षणाधिकारी तपासतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पटसंख्या, शाळेला खरंच विद्यार्थी आहे का की मास्तर खोटे बोलताय, या सगळ्या गोष्टीवर त्याचं लक्ष असतं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळेल याची खात्री तो करत असतो. शिक्षक कर्मचाऱ्यांचं हित पाहणे हे सुद्धा त्याचं काम असतं. सर्व शिक्षकांना त्यांचे पगार वेळेवर मिळाले पाहिजे, तसेच त्यांचा भविष्य निर्वाह निधी सुद्धा मिळाला पाहिजे. शालेय व्यवस्थापन सुद्धा सुरळीत चाललं पाहिजे, यासाठी तो नेहमी दक्ष असतो आणि ही त्याची जबाबदारी आहे. म्हणजे शिक्षण विषयक सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या अंडरमध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला शिक्षण अधिकारी व्हायचं असेल, MPSCतून कुठली पोस्ट तुम्हाला काढायची असेल तर टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून मी नेहमी तुम्हाला गाईड करत असतो. रोज सकाळी 11 वाजता यूट्यूबवर आपलं लेक्चर असतं, ज्यामध्ये राज्यसेवेचे इतिहास विषयाचे दर्जेदार प्रश्न आपण घेऊन येतो, जे प्रश्न आपण स्वतः काढलेले आहे. तसेच आपलं टेक्स्टबुक सुपर कोचिंग ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोअरवरून. तिथे तुम्हाला आपले फ्रीमधले जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात. ठीक आहे, आता शिक्षण अधिकारी होण्यासाठी तुम्हाला MPSCची तयारी करावी लागेल. तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्हीची तयारी प्रॉपर करावी लागेल. जर आता ग्रॅज्युएशन करत असलेले विद्यार्थी आहेत, त्यांना 2025ची तयारी करायची आहे, तर त्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार ती तयारी करावी लागेल. यूट्यूबवर आपले याच्या संदर्भातले बरेचसे लेक्चर्स आहेत.
तुम्ही वैभव राऊत सर टेक्स्टबुक सुपर कोचिंग असं जरी टाकलं तरी आपले सगळे लेक्चर्स जे आहे 2025च्या रिगार्डिंग ते तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे की तयारी कशी करता येईल. ओके. त्यानंतर 2024 मध्ये जर तुम्ही तयारी करत असाल तर शिक्षण अधिकाऱ्याचे पद जे आहे ते सुद्धा ऍड झालेली आहे. तर तुम्ही 2024 मधून सुद्धा तुम्ही शिक्षण अधिकारी होऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा येतो की शिक्षण अधिकाऱ्याचा पगार किती असतो. तर बघा, जर तुम्ही क्लास 1 दर्जाचे अधिकारी असाल तर तुमचा पगार असतो 56,100 ते 1,77,500 रुपये. तर हे तुमची बेसिक सॅलरी आहे. यामध्ये तुमचा TA, DA, स्पेशल अलाउन्स वगैरे जे आहे, ठीक आहे, तो सगळा ऍड होतो. आणि हा जो तुमचा पगार आहे, पहिला पगार, तो 85,000च्या आसपास जातो. सोबत तुम्हाला राहायला क्वार्टर असते, ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुमची कधी बदली होईल तर बदलीचं सामान बांधून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे मिळत असतात. आणि शिक्षण अधिकाऱ्याची बदली जी आहे ती फक्त जिल्हा लेवलला होते, तालुका लेवलला शिक्षण अधिकाऱ्याची बदली होत नाही. उलट उपजिल्हाधिकाऱ्याची बदली तालुका लेवलला होऊ शकते है ना, सब डिव्हिजनल ऑफिसला, पण जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची बदली मात्र डिस्ट्रिक्ट लेवललाच होणार. ओके. तर मग 85,000च्या आसपास तुम्हाला पेमेंट मिळतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. क्लिअर आहे. आता हे पेमेंट जे आहे त्याच्यामध्ये दरवर्षी वाढ होते, ठीक आहे. तुमचा जो इन्क्रीमेंट आहे तो दरवर्षी तुमचा वाढत असतो. त्यातही नक्षलाईट एरियामध्ये गेलात तुम्ही तर 1 स्टेप जे आहे तो सुद्धा पगार वाढ तुम्हाला मिळतो. 1 लाखाच्या आसपास तुम्हाला पगार मिळतो. पण हा जो पगार आहे तो पगार हे आपलं आकर्षण नाही आहे. तर शिक्षण अधिकारी पद तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही समाजामध्ये जे क्रांतिकारी बदल आणू शकता ते तुमच्यासाठी सगळ्यात मोटिवेशनल गोष्ट असणार आहे. कारण आपण बदलासाठी जातोय, आपल्याला करिअरसाठी आपण जात नाहीये. करिअरच्या भरपूर संधी आहे वेगळ्या. क्लिअर आहे. व्हेरी गुड. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शिक्षण अधिकाऱ्याचं प्रमोशन काय होतं. की जर तुम्ही शिक्षण अधिकारी झाले तर 15 वर्षानंतर तुमचं विभागीय लेवलला प्रमोशन होतं आणि तुम्ही शिक्षण उपसंचालक बनता. शिक्षण उपसंचालक, डेप्युटी डायरेक्टर ऑफ द एज्युकेशन, हे रिजनल लेवलला असतं, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये 6-7 प्रशासकीय विभाग आहे, त्या विभागावर तुमची अपॉइंटमेंट होते. शिक्षण उपसंचालक, ठीक आहे. सगळ्या शिक्षण संस्थांच्या संदर्भातले मान्यता देणे, त्यांचे खटले ऐकून घेणे, हे सगळे महत्त्वाची कामं जी आहेत याला करावी लागतात. आणि जर तुम्ही शिक्षण अधिकारी झाले तर शिक्षण संचालक तुम्ही बनू शकता, आरामात बनता. कारण पुढच्या 15 वर्षात तुम्ही शिक्षण संचालक बनता. आणि म्हणजे शिक्षण संचालक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा बॉस, ठीक आहे. हे बनू शकता. पण त्यासाठी तुम्हाला वयाच्या लवकर म्हणजे 23 वर्षापर्यंत जर तुम्ही झाले शिक्षण अधिकारी तर तुम्हाला शिक्षण संचालक पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. अतिशय मानाचं पद आहे, अतिशय मानाचं पद. तर इतकं बढिया पोस्ट आहे तरी आपण याला दुर्लक्षित करतो. मला तसं म्हणायचं की जर तुम्ही तहसीलदार ही प्रेफरन्स टाकत असाल तर ते पॉवरफुल पोस्ट आहे पण तालुका लेवलला आहे. त्यापेक्षा तुम्ही शिक्षण अधिकारी टाका. शिक्षण हे नोबेल प्रोफेशन आहे, भरपूर आदर आहे, सन्मान आहे. आणि या परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला जे गायडन्स आहे ते आपण टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करतो. दर्जेदार गायडन्स जे आहे ते तुम्हाला मिळतं. तुम्ही टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या आपल्या या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्याकडे राज्यसेवेतून होणाऱ्या सगळ्या पोस्ट तसेच कंबाईनमधून होणाऱ्या सगळ्या पोस्ट, ग्रुप बी आणि ग्रुप सी, सगळ्यांचे क्लासेस चालू आहे. तुम्ही घर बसल्या अभ्यास करू शकता. हे तुमच्यासाठी वरदान आहे. कारण जर तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही ऑफलाईन क्लास लावू नाही शकत. लावले तरी त्याची प्रचंड फी आहे. आपण अतिशय कमी पैशामध्ये या ठिकाणी दर्जेदार क्लास जे आहेत ते तुम्हाला मिळतील. प्रत्येक क्लास जो आहे तो लाईव्ह असतो. लाईव्ह जर तुम्ही नाही करू शकला तर तुम्ही रेकॉर्डिंग जे आहे त्या रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकतात. कारण प्रत्येक क्लासच्या रेकॉर्डिंग इथे होतात. तुम्ही तुमच्या वेळेवर पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता, ठीक आहे. प्री मेन्स, इंटरव्ह्यू, तीनही गोष्टीचं गायडन्स आपण प्रोव्हाइड करतो. भरपूर टेस्ट सिरीज तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळतात. घर बसल्या तुम्ही करू शकता. जर कोणाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या या नंबरवरती मला मेसेज नक्की करा. ओके, मी तुम्हाला नक्की गाईड करेन, ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय.